नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनपूर्वक स्वागत। आजचा दिवस खूप यशाचा आनंदाचा जावो, आरोग्याचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते। आणि बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ मोठे काही आलेच नव्हते। मला चला आज ना व्हिडिओ एडिट करू आणि टाकून देऊ। बरेच असे व्हिडिओ शूट करून ठेवलेत पण एडिट करणं असं आळस हा माणसाचा शत्रू आहे असं म्हणतात, तेच झालं। इतका आळस आला व्हिडिओ एडिटिंग करायचा, रोज 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 घरातलं दाखवून दाखवून पण कंटाळ येतो काय शूट करावं काय नाही करावं। म्हणून म्हटलं चला आता आज ना आम्ही पैठण आपेगाव बरेच फिरायला गेलतो। चला मी दाखवते तुम्हाला पुढं। खूप छान मंदिर आहे आणि ही गंगा इतकी मोठी आहे तर पाहूनच डोळे भिंगले। आणि यंदा पावसाळ्यात जून लई पाणी आलतं तिला, त्याच्यामुळं बरेच तिथं झडपड झालेले आहे। आणि सगळीकडे इतकं छान मस्त वातावरण होतं आणि मोठे मोठे मंदिर मूर्ती सगळं काही आहे हे जसं जुनं बांधकाम होतं का तसंच नवीन बांधकाम पण त्यांनी दगडाचंच पूर्ण केलेलं आहे। आणि असं वाटतं की हे जुनंच आहे पण काही नवीन आहे काही जुनं आहे। खूप मोठं दिसत होतं सगळीकडे पण ते पूर्ण बांधकाम नवंच आहे असं वाटतं। कोरीव काम आहे पण ते पूर्ण सिमेंटचं काम आहे। आणि जे हे मंदिर दिसतं का हे पूर्ण दगडाचं मंदिर आहे। इथून तिथून पाहिलं पूर्ण दगडाचं आहे, जे बाहेर आहे का तेवढंच फक्त सिमेंटचं आहे, हे पूर्ण दगडाचं। जसं भगवान बाबाच्या गडावर दगडाचं बांधकाम चालू आहे का तसंच हे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे। आणि इथे माऊलीची मूर्त एवढी सुंदर होती, तिला पाहून मन असं भरून गेलं। खरंच खूप भारी होती, दिसायला तर होतीच पण प्रसन्न पण खूप होती। सगळीकडेच होत्या पण आता आम्ही थोडंसं शूट केलं आणि कुठं केलं नाही कुठं केलं होतं। खूप गर्दी होती त्यामुळे काही जास्त झालं नाही। बरेच जण फोटो काढत होते शूट करत होते। गर्दी असून पण नवीन कधी आलं ना तर ते लोकांना फोटो काढायला आवडतात। तर ही मूर्तच सगळ्यात सुंदर म्हणजे हीच मूर्त होती। तिथं एवढं नवीन नवीन बांधकाम सगळंच खूपच नवीन होता, ते एवढं पाहायला अजिबात वेळच नव्हता। पण मला झाला जेवढं आहे तेवढं तुमच्यासोबत शेअर करू, तर त्यामुळेच थोडासा व्हिडिओ शूट केला। एडिटिंग करायचा राहिला होता त्यामुळे म्हटलं चला आता जेवढं आहे तेवढं शूट करून घेऊ। तर तुम्हाला कसं वाटतं पूर्ण पहा, आवडलं तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चला आता मी पूर्ण तुम्हाला दाखवते एकदा।
करून घेतलं. यामध्ये ना आता 1 वाटी तेल घालते. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त पण घालू शकता. मी 1 वाटीच घातलेला आहे. आता जिरे. तेल गरम नाही झालं, थोडंच झालं, जास्त नाही झालं, तर लगेच जिरे घातले. यामध्ये लसूण अद्रकची अशी छान मी पेस्ट बनवलेली आहे खलबत्त्यामध्ये, तर ही पण घालते. तर हे ना आपल्याला छान लसूण अद्रकची पेस्ट तळून घ्यायची. आता मसाल्यामध्ये इथे ना मी इथे 2 चम्मच मिरची मसाला घेतलेला आहे, 3 चम्मच काळं तिखट घेतलेला आहे, 2.5 चम्मच प्रवीण मसाला आणि 1.5 चम्मच मटन मसाला घेतला, गरम मसाला आणि हळदी पावडर. एवढे मसाले मी घेतलेले आहे 1 किलोसाठी. तुम्ही जास्त कमी पण करू शकता. आता हे पूर्ण मसाले मी यामध्ये घालते आणि छान परतून घेते. आता मला जास्त तिखट नाही बनवायची, त्यामुळे मी कमीच घेतलं. आणि मिरची पावडर ना माझी तिखट आहे, त्यामुळे ना मी कमीच घेतली. जसं तुम्हाला तिखट आवडतं तसं तुम्ही घेऊ शकता. हे पहा, छान मस्त मसाला परतला की यामध्ये मी 4 ते 5 टोमॅटो छान ग्राइंडरमध्ये बारीक केलेले आहेत. जास्त पेस्ट केली नाही, असेच केली. तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता. आता हे पण आपल्याला छान मस्त याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत हा पूर्ण मसाला परतून घ्यायचा आहे. आता थोडासा वेळ लागतो, पण जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला छान मस्त परतून घ्यायचं. टोमॅटोने छान तरी येते, त्यामुळे टोमॅटो, कांदाची, खोबऱ्याची पेस्ट घालू शकता तुम्ही. आता जो काळा मसाला होता ना त्यामध्ये खोबरं असतं, त्यामुळे मी खोबरं काही घातलं नाही. आता खोबऱ्याचा खीस वरतून घालू नंतर. हे पहा किती छान तेल सुटलं. असा जर तुम्ही मसाला बाजूला केला तर तेल वेगळं आणि मसाला वेगळा होतो. अशा पद्धतीने मसाला परतून झाला की ना इथे मी हे पहा कोथिंबीर घालते. आणि वांगे ना धुवून स्वच्छ केले, पाण्यामध्ये टाकले होते तर बाजूला काढले. आता ही वांगे यामध्ये टाकायचे आणि छान आपल्याला परतून घ्यायचं. पूर्ण मसाला लागला पाहिजे याला, असं परतून घ्यायचं. हे पहा छान परतून झालं. रंग पण किती सुरेख आलेला आहे, पाहू शकता. आता ना मी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते आणि हवं तेवढं हे पहा चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मिठाचं काही प्रमाण नसतं, चवीनुसार असतं मीठ. म्हणतात ताई मिठाचं प्रमाण तुम्ही सांगितलं नाही. परत आपल्याला छान परतून घ्यायचं. अशीच जर कोरडी केली ना खाल्ली ना तुम्ही भारी लागते, पण आपल्याला ना मस्त अशी लग्नाच्या पंक्तीमध्ये असते तशी भाजी बनवायची. हे मस्त झालं. पाणी आता हवं तेवढं पाणी घालायचं आहे. इथे ना मी 3 ते 4 तांबे पाणी घातलं. 200 ग्रॅम शेंगदाणे छान बारीक करून घेतले मी मिक्सरला. आधी भाजले आणि त्यानंतर हे बारीक करून घेतले. आधी भाजून घ्यायचे म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे आधी भाजून घ्यायचे. बरं, ह्या कुट्यामध्ये घालायचं. शेंगदाणे जर तुम्ही भाजून नाही घेतले ना तर भाजीला टेस्ट येत नाही, त्यामुळे शेंगदाणे छान आधी भाजून घ्यायचे. आता आपल्याला ना मस्त वांगे शिजेपर्यंत मस्त शिजून घ्यायचं आहे. मस्त तरी येते नंतर आणि वांगे पण छान शिजतात. आणि आता हे तुम्हाला हे पहा पातळ दिसतात. जेव्हा वांगे शिजतील तेव्हा छान असं ते मिळून येतं, म्हणजे घट्ट होतं. भाजीला छान उकळी पण आली आणि वांगे पण खूप छान असे शिजले. तर मी काय करते आता गॅस बंद करायचा आहे
आणि गॅस बंद करून आपल्याला याला छान थंड करून घ्यायचं, म्हणजे छान अशी तरी येते. चला गॅस बंद करते आणि 10 मिनिट ठेवते. नंतर तुम्हाला भाजी दाखवते की किती सुरेख छान मस्त तरी आलेले आहे, टेक्स्चर पण सुंदर आलेलं आहे. यामध्ये ना एक गोष्ट टाकायची राहिली तर टाकते. हे पहा, मस्त अशी हिरवीगार सुंदर कोथिंबीरीने ना कोणत्या पण भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. चला गॅस बंद करते. झाकण नाही ठेवायचं, 5 मिनिट झाकण. चला तर आपली वांग्याची भाजी कशी झाली, कसा रंग आला, चला तर दाखवते मी तुम्हाला. तर हे पहा किती छान मस्त वाव सुंदर रंग तरी आलेले आहे. पाहू शकता आहे की नाही, लग्नामध्ये पंक्तीमध्ये असते तशीच एकदम अगदी झटपट होणारी खूप छान अशी. कोणाकोणाला आवडली ही भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा. पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटू अशाच एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. वरतून कोथिंबीर टाकून